सामना सुरू करा. आपल्याला विनंती असेल, ऑफिशियल पंच आहेत त्या ठिकाणी शिवरामजी वैती सर असतील आणि त्याचबरोबर नेरूळ विभागातील स्थानिक पंच आहेत. त्या तिन्ही पंचांचं कौतुक करूया. एक चांगल्या पद्धतीचे निर्णय आमच्यापर्यंत ते पोचवत आहेत. स्कोरर म्हणून आपण पाहत आहे अस्मिता मोरे या आमच्याबरोबर अगदी सकाळपासून जोडल्यात. चांगलं काम त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. बॅटिंग टीमसाठी मैदानाच्या आतमध्ये संदेश आलेत आणि त्यांच्यासोबत राज. पहिला बॉल टाकण्यासाठी अनिल आहेत. पहिला बॉल टाकतील. पॉवर प्लेचं षटक आहे आणि हा पहिला बॉल डिलिव्हर होतोय. ओहो, पहिल्या बॉलवरती आडव्या बॅटनी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. थोडंसं ग्रामीण भाषेमध्ये या स्ट्रोकला आंधळी स्ट्रोक म्हटलं जातं. बॉलच्या लाईनमध्ये आलेले नाही आहेत. अगदी हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. डॉट बॉल सांगता होते. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑफस्टम्पच्या बाहेर पिचिंग आहे. टप्पा पडल्यानंतर अगदी स्विंग होताना पाहायला मिळाला बॉल. डॉट बॉलची सांगता होते. दोन क्षेत्ररक्षक अगदी बाउंड्री लगत आहेत. डावखुरा फलंदाज आहे. खोलवर टप्प्याचा बॉल खेळलाय. चांगला स्ट्रोक आहे. इथे क्षेत्ररक्षक बनेल. प्रेक्षक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. हा येतोय तो षटकार साधावा. तुम्हाला या सामन्यामध्ये करावी लागेल टीम कोंडोशीला, कारण तितकाच मोठा संघ तुमच्या समोर आहे. जी टीम आपण पाहतोय SBCC कुरोशी, अगदी ओल्ड इज गोल्ड म्हटलं जातं या टीमला. कित्येक वर्ष चांगला परफॉर्मन्स दिला यांनी. चेक. पुन्हा बॉल टाकावा लागेल. डेड बॉल असेल. अनिल शिंदे चांगली बॉलिंग करण्यामध्ये महारत आहे त्यांच्याकडे. कित्येक वर्ष चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं आहे. वसंतदादा शिंदे तुम्हाला फ्रेममध्ये पाहायला मिळत आहेत, जिथे शॉर्ट फाईन लेगला तैनात केलेत त्यांना. पहा टीमसाठी सर्व काही. हो, समोरच्या दिशेने गॅपमध्ये बॉल आहे. क्षेत्ररक्षक अगदी वेगाने झडप मारतील. तोपर्यंत धावांसाठी धाव मैदानाच्या आतमध्ये केली जाते. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. मित्रांनो, ग्रामीण क्रिकेट प्रामुख्याने गावासाठी खेळलं जातं, स्वतःच्या नावासाठी नाही खेळलं जात, कारण गावाची प्रतिष्ठा त्या ठिकाणी लागलेली असते. आज वसंतदादा शिंदेना तुम्ही पाहताय, संघामध्ये खेळाडू कमी आहेत. आपलं काम बाजूला ठेवलंय आणि संघासाठी महत्त्वपूर्ण वेळ त्यांनी दिलाय. ग्रामीण क्रिकेट हे पैशासाठी खेळलं जात नाहीये मित्रांनो, आपल्या गावाच्या नावासाठी खेळलं जातं. आज एक गाव 11 हे फॉर्मॅट खऱ्या अर्थाने प्रथम KSK प्रतिष्ठानने नवी मुंबईमध्ये आणलं आणि तदनंतर अनेक सातारा जिल्ह्यामध्ये प्रतिष्ठान झाले. या बॉलला टॉस केलाय. बॉल अगदी एक्स्ट्रा कव्हरला बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. येतोय तो चौकार. डीजेला संधी देऊया. त्यांनी चांगले खेळले आणि धावसंख्या एकूण स्कोरबोर्डवरती लागते ती 12 धावा स्कोरबोर्डवरती लागतात. षटक क्रमांक 1चा खेळ इथे मात्र समाप्त होताना पाहायला मिळालाय. टीम कुरोशी 11 बॉलिंग करते आणि टीम कोंडोशी बॅटिंग करत असताना 12 धावा स्कोरबोर्डवरती. नो लॉस. डीजे एक मधुर संगीत. बॉलिंगवरती येत आहेत स्वतः कॅप्टन विशाल आहेत, जे बॉलिंग मार्कवरती येत आहेत आणि एक चाणक्य खेळाडू, एक चतुर खेळाडू म्हणून संपूर्ण KSK मध्ये प्रसिद्ध आहेत. बॅटिंग असो, बॉलिंग असो, क्षेत्ररक्षण असो, या तिन्ही डिपार्टमेंटमध्ये अव्वल दर्जाची कामगिरी नेहमी आपण विशालला पाहिलंय. बॅटिंगसाठी आता मात्र सज्ज होत आहेत राज. हा पहिला बॉल. लो फुल टॉस बॉल, त्याला समोरच्या दिशेने लॉंग ऑफला खेळलाय क्षेत्ररक्षक. येथील वेगाने. तोपर्यंत धावा घेतल्या जात आहेत 2. क्रिकेट आहे, तुम्हाला इथे दम लावून खेळावं लागेल आणि आपली काबिलियत इथे साबित करावी लागेल. जसं म्हटलं जातं ना, धावायलाही दम लागतो आणि धावल्यावरही दम लागतो. आपण मात्र सातत्यपूर्व प्रयत्न करणं गरजेचं आहे. पुढचा बॉल विशालचा.
स्ट्रोक चांगला आहे. बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक 3 येतील, त्यावरती कोण घेईल आणि झेल मात्र ड्रॉप झालाय. इथे अजयने झेल ड्रॉप केलाय. धावा मात्र येतील त्या 2. 3 क्षेत्ररक्षक बॉलवरती वेगाने आले. सुनील शिंदे, सोपान संगपाळ जे सबस्टिट्यूट प्लेयर आहेत जे लाखो टीमचे, आणि अजय. कॉल देणं गरजेचं असतं, नाहीतर अपघात घडू शकतो. मी नेहमी सांगत असतो, ज्या वेळेला तुम्हाला जेल पकडायचं आहे त्यावेळेस तुम्ही नेहमी कॉल द्या. आय विल टेक, मी घेऊ शकतो, मी पकडतोय, तू थांब. ह्या गोष्टी तुम्हाला बोलणं गरजेचं आहे. अपघात इथे टळलाय. पुढचा बॉल स्लोअर पद्धतीचा बॉल. अगदी ज्या पद्धतीने आपण पाहतो ना, गती जर पाहिली तर अगदी 30 ते 35 गती म्हणायला लागेल, कारण बॉल पोचायला खूप 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 वेळ लागला. जसं आपण पाहतो ना, फास्ट ट्रेन आणि स्लो ट्रेनमध्ये काय फरक असतो, तर स्लो ट्रेन अगदी शांत आणि जास्त टाइम घेते. त्या पद्धतीचा हा बॉल मैदानाच्या आतमध्ये रिलीज करताना आपण विशालला पाहिलं. अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे बॉल टाकण्यामध्ये विशाल महारथ आहे. त्याच्याकडे चांगली बॉलिंग आहे, त्याच्याकडे व्हेरिएशन आहे. आता मात्र डावखुरा फलंदाज संदेश आलाय, त्याच्यासाठी प्राइज आलाय 3 षटकार मारा, 1100 रुपयाचं पारितोषिक आहे त्या संदेश यांच्यासाठी. आरजू 11 संघाचे संघमालक विकासभाई कदम यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आलंय संदेश यांच्यासाठी. विशाल यांचा पुढचा बॉल असेल. ओहो, बॅट स्विंग चांगली आहे, परंतु आडव्या बॅटनी स्ट्रोक खेळलाय. अशा प्रकारची स्ट्रोक नाही खेळता येणार. तुम्हाला डोळे मिटून फक्त स्वप्न पाहिली जातात आणि तुम्हाला क्रिकेट हे डोळं उघडं ठेवून खेळावं लागेल. षटक क्रमांक 2चा खेळ प्रगतीपथावरती आहे. विशाल निघालेत. गतीमध्ये परिवर्तन केलंय, परंतु काय घडलंय, लेग साईडला फ्लिक केलाय बॉल. क्षेत्ररक्षक वेगाने येतील, तोपर्यंत मात्र 1 आणि 1 धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या 18 धावा स्कोरबोर्डती लागतायत. 5 बॉलचा खेळ इथे समाप्त झालाय, म्हणजे शेवटचा बॉल टाकण्यासाठी तयार होत आहेत. आता मात्र राईट हँडेड बॅट्समन राज स्ट्राईकला येतील. दर्जेदार आयोजन तुम्ही पाहताय, अगदी अप्रतिम उच्च कोटीचं आयोजन तुम्ही पाहताय. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. 3 कॅमेरामॅन आहेत आमच्यासोबत आणि एक चांगलं टेलिकास्ट, तुम्ही लाईव्ह टेलिकास्ट तुम्ही पाहताय. ओहो, ऑन द राईट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये आहे, मिस टायमिंग स्ट्रोक आहे. 3 क्षेत्ररक्षक बॉलवरती येतील, तोपर्यंत काय घडलंय, तर 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट करताना आपण बॅट्समनना पाहतोय. आमच्या मुख्य व्यासपीठावरती पहा आदरणीय शंकरदादा कदम आहेत, त्याचबरोबर केळगर सुळशी गावचे बरेचसे ज्येष्ठ नागरिक आणि लेजेंड खेळाडू या मॅचचा आनंद घेत आहेत. आयोजन टीम या ठिकाणी जर पाहिलं तर चांगल्या पद्धतीने काम करते. धावसंख्या एकदा आम्ही पोहोचू तुमच्यापर्यंत. धावसंख्या एकूण स्कोरबोर्डती लागते ती 20 वरती. 2 विकेट, माफी असावी, 2 ओव्हर 20 रन, नो लॉस, हे समीकरण आहे. डीजे एक मराठी संगीत वाजवा प्लीज. पहिला बॉल, त्याच्यावरती ऑन साइडला आक्रमण केलंय क्षेत्ररक्षक, प्रेक्षक बनतील. बॉल सीमा पार होईल का? हो, यस, बॉल सीमा पार. रन्स मिळतील या बॉलवरती. 6 6 6 6 षटकार साधावा. डीजे ₹1100 कॅश प्राइज आलंय. आरजू 11 संघाचे संघमालक जे इथे उपस्थित आहेत विकासभाई कदम यांच्या माध्यमातून
रोख 1100 रुपये कॅश प्राइज दिले जाईल. पहिला बॉल आपण जर पाहिला तर त्याच्यावरतीच आक्रमण केलंय आणि ज्या पद्धतीने स्ट्राईक रेट चांगला राहिला आहे. 26 धावा स्कोरबोर्डती लागतात. 26 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड. सकाळपासून अतिशय चांगल्या दर्जेदार मॅच तुम्ही पाहायला मिळते. अगदी क्लोज इन्काउंटर पाहायला मिळाले. टीम वाकी आणि टीम सालोशी यांच्यामध्ये सामना झाला. अप्रतिम सामना झाला. त्यानंतर टीम कुरोशी आणि टीम अक्कलपे. सुनील शिंदे हिरो राहिले या मॅचचे. सपाटून मार खाला सुनील शिंदेनी, परंतु शेवटच्या बॉलवरती बचावले. स्ट्रोक चांगला आहे. गॅप मध्ये स्ट्रोक आहे. बॉल जाईल आर पार सीमा पार. येतोय ते कडक चला पुढची रूपरेषा असे असेल की पुढची मॅच असेल टीम तोरणेवाडी आणि टीम लाखवड JMCC. कॅप्टन या टॉससाठी. आपल्याला हा कॉल आहे. आम्ही सत्र क्रमांक 1 मध्ये तुमचा टॉस करू. अजयच्या बॉलिंगवरती ज्या पद्धतीने संदेश अटॅक करतोय, अप्रतिम बॅटिंग करतोय टीम कोंडोशी. BCC 11 गोगवी संघाबरोबर एक शानदार विजय त्यांनी प्राप्त केला आणि या मॅचमध्ये चांगले खेळतायत. लेग साईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न. दिशाहीन बॉलिंग पाहायला मिळते. व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांकडून. हा बॉल तुम्हाला पुन्हा टाकावा लागेल. चांगलं क्रिकेट तुम्ही पाहताय. आज जावलीचं क्रिकेट अनुभवताय. KSK प्रतिष्ठानचं क्रिकेट अनुभवताय. खेळघर सोळशी गावचं क्रिकेट तुम्ही अनुभवताय आणि जगताय. मित्रांनो, जावली म्हटलं ना की शूरवीरांची भूमी. शूरवीर तानाजी मालुसरे आपण पाहिलं इतिहासामध्ये जावलीमधून येतात. लेग साईडला फ्लिक केलाय बॉल. हवेमध्ये आहे. फाईन लेग क्षेत्र आहे. क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक. बॉल अगदी वेगाने बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. आणखी एक धमाका मैदानाच्या आतमध्ये करत असताना बॅटर आहेत संदेश. संदेश संदेश येतोय तो चौकार. 4 धावा डीजे. आतमध्ये चालला. एखादी फिल्म ज्या पद्धतीने सुपरहिट चालते त्या पद्धतीचा शो मैदानाच्या आतमध्ये संदेश करतायत. अगदी त्यांची बॅटिंग तुम्ही पाहिली. त्यांच्या नावासमोर जर नंबर्स पाहिले ना, एखादा VIP नंबर असेल त्या पद्धतीने आकडे आहेत. या बॉल नंतर तुम्हाला मी ते आकडे सांगेन. संदेश लेफ्ट हँडेड बॅट्समन साठी हा पुढचा बॉल. स्लोअर पद्धतीचा बॉल. गतीमध्ये परिवर्तन केलं. बॅट्समन फसले, बीट झाले. थोडंसं इंजर्ड होताना आपल्याला पाहायला मिळालं, कारण गतीमध्ये परिवर्तन केलं होतं आणि त्याचा फायदा बॉलरला होताना पाहायला मिळतोय. संदेश बॅटिंग कार्ड त्यांचं जर पाहिलं तर जर तुम्ही पाहिलं तर 6 2 4 1 6 4 4 म्हणजे चौका 4 आणि 6चा पाडा त्यांनी पाठ करून आलेत. त्यांना फक्त टीचरनी त्यांच्या 6चा आणि 4चा पाडा शिकवलंय की काय हा प्रश्न येतोय. पुढचा बॉल असेल. लेग साईडला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. संधी आहे इथे. काय घडलंय? स्वतः वसंत शिंदे बॉलवरती येतील. जेल ड्रॉप केलाय. कॅचेस विन द मॅचेस ही संधी मिळाली होती. संधीचं सोनं करू शकलेली नाहीये टीम SBCC कुरोशी. इंजर्ड होताना पाहायला मिळत आहेत सुनील शिंदे, कारण संदेशांचा झेल ड्रॉप केलाय आणि त्यांनी मात्र मैदानाच्या आतमध्ये वादळ आणलंय. धुमाकूळ आणलं केलाय. एक सुनामी मैदानाच्या आतमध्ये आहे. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या एकूण स्कोरबोर्डती लागते 36 धावा. नो लॉस. काय बॅटिंग चालले मैदानाच्या आतमध्ये. राज बॅटिंग करतोय 4 बॉल 6 वरती. आणि जर आपण विचार केला संदेश बॅटिंग करतोय आतापर्यंत 28 रनवरती बॅटिंग करतोय. त्यांनी बॉल खेळलेत आतापर्यंत 13 बॉल आणि 28 धावा. चांगली इनिंग आहे. पुढचा बॉल शॉर्ट पिच बॉल. त्याला पुल करण्याचा प्रयत्न केला होता. इथे डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय आणि धावसंख्या एकूण स्कोरबोर्डती लागते 36. 12चा ॲव्हरेज राखण्यामध्ये संघ टीम कोंडोशी 11 कोंडोशी याला आलाय. सक्सेस मिळतोय. आपण ऐकूया एक
तडाखेबाज मराठी संगीत. महाबळेश्वर परिसरातली ही गावं कोयना, सुळशी, कांदाटी या 3 नद्या आहेत आणि त्या 3 नद्यांच्या किनाऱ्यावरती वसलेली ही संपूर्ण गावं आणि त्यांना म्हणून वर्ड्स बनलाय KSK. लेग साईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये, आता संधी असेल आणि आता मात्र पकडलाय सेल. खेळ संपलाय संदेशचा, परंतु त्याचं तो काम करून गेलाय. चांगली बॅटिंग त्यांनी केली. विकेटचं पतन होतंय आणि आपण जाऊया डीजे कडे. डीजे प्लीज. होत आहेत, प्रवीण येत आहेत. संदेशनी चांगली फलंदाजी केली पहा. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या जात आहेत आणि नक्कीच वाजवायला पाहिजेत, कारण चांगला खेळ झाला तर तुम्हाला ॲप्रिसिएशन मिळेल आणि वाईट खेळ होईल त्यावेळी मात्र तुमच्यावरती टीका होते. या 2 गोष्टी माणसाच्या आणि प्रत्येकाच्या जीवनात येत असतात. तुम्ही काही गोष्टी चांगल्या केल्या तर तुमची समाजातून वाहवा होते, पण तुम्ही काही गोष्टी खराब केल्या तर समाजातून तुमच्यावरती नावं ठेवली जातात. क्रिकेट आणि जीवन याच्यामध्ये काही फरक नाही. पहिला बॉल त्याच्यावरती ऑन साइडला धमाका मैदानाच्या आतमध्ये करताना बॅट्समन आहेत प्रवीण. लाजवाब, अप्रतिम, अविश्वसनीय, भयानक स्ट्रोक, येतील त्या 6 धावा. षटकार. तो खेळला पहा, फुल टॉस, लो फुल टॉस बॉल होता, त्याच्यावरती आक्रमण केलंय. हे क्रिकेट आहे, हे अपडेट क्रिकेट आहे, हे अपडेट व्हर्जन आहे. आपण पहा, एखाद्या मोबाईलच्या शॉपमध्ये गेलं की आपण मोबाईलमध्ये काय अपडेट आलंय, नवीन व्हर्जन काय आलंय हे मागतो. पुन्हा एकदा लेग साईडला बॉल आहे, पंच करण्याचा प्रयत्न. इथे क्षेत्ररक्षकाने सांगितलंय, थांबवलंय, परंतु काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. पंचांचा निर्णय येणं बाकी असेल आमच्यापर्यंत. पंचांनी सांगितलं OUT, बॅट्समन आउट आहे. डीजे. कंट्रोल नाही, हा बिंदास हाय रे आमच्या भाऊचा दर. करणार आहोत आज संपूर्ण दिवसामध्ये. जावली तालुका म्हटलं की शूरवीर जवानांची भूमी आपण म्हटलं जातं. जावली तालुका म्हटलं ना की खऱ्या अर्थाने पुढचा बॉल, खोलवट टप्प्याचा बॉल, त्याला खेळण्याचा प्रयत्न, बॅट्सविंग चांगली, परंतु इथेच आपल्याच फॉलो थ्रू मध्ये झेल पकडलाय. सुनील शिंदेनी आणखी एका विकेटचं पतन, बॅक टू बॅक विकेटचं पतन होत आहे आणि गडी बाद होतो टीम कोंडोशीचा. ऐकूया एक मराठी संगीत. डीजे. खेळ टीम कोंडोशींनी. धावसंख्या एकूण स्कोरबोर्डती लागते ती 42 धावा. अजूनही 2 बॉल आहेत, या 2 बॉल मध्ये 5 रन आले तर टीम कोंडोशीची चांगल्या स्थितीमध्ये संघ पोहोचेल. सुनील शिंदे टू चंदू हा बॉल असेल. वॉट अ स्ट्रोक, स्टँड अँड डिलिव्हर. लेग साइडला ज्या पद्धतीने चपराक लावले, बॉल अगदी रस्त्यावर ट्रॅव्हल झालाय. हा येतोय तो षटकार. 6 धावा.
शेवटचा बॉल असेल. चंदू बॅटिंग करतोय. जावली तालुक्यातील ही नामांकित स्पर्धा आहे. संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये अनेक क्रिकेटच्या स्पर्धा येत असतात. एक गाव अकरा फॉर्मॅटमधून ही नंबर 1ची स्पर्धा तुम्ही पाहताय. नवशक्ती क्रिकेट क्लब केळगर सुळशी यांच्या माध्यमातून आलेली स्पर्धा. शेवटचा बॉल चंदू स्ट्राईक एंडला. हो, पुन्हा एकदा लेग साईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न. बॉल टप्पा पडल्यानंतर अगदी मिडल स्टंपवरून ट्रॅव्हल होत असताना हा बॉल येतोय तो डॉट. 48 धावा स्कोअरबोर्डवरती लागतायत. आपण करूया नेक्स्ट मॅचचा टॉस. 48 धावा स्कोअरबोर्डवरती लागल्यात आणि 49 धावांचं टार्गेट आहे या मॅचमध्ये. आम्ही टॉस करू. अविनाशजी, हा 2 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा घ्या. तर मी विनंती करतो, या मंडळाचे विद्यमान एक लेजेंड खेळाडू आणि खऱ्या अर्थाने या आयोजनामध्ये ज्यांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे, अर्थातच प्रकाशदादा मालुसरे यांना मी विनंती करतो, या दादा आपल्या शुभ हस्ते करूया आपण नेक्स्ट मॅचचा टॉस. थँक्यू. तर टॉस करूया. पुढील मॅचचा टॉस आहे टीम तोरणेवाडी विरुद्ध टीम आहे JMCC लाखोड बुद्ध. कॅप्टनना मी विनंती करतो, आपण या. टेनिस क्रिकेटचं कौतुक करावं लागेल. अगदी 3 कॅमेऱ्याच्या साहाय्याने संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. आमचे कॅमेरामॅन लगेच सज्ज होत आहेत आणि एक चांगलं आयोजन तुम्ही पाहताय. अखंड हिंदुस्थानाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा आपण या ठिकाणी प्रत्येक कॅप्टनना देतोय. एक वेगळी संकल्पना आहे, इतिहास आहे त्याच्या मागे. जावली म्हटलं, महाबळेश्वर म्हटलं, सातारा जिल्हा म्हटलं की इतिहास आहे या पाठीमागे. आणि त्यासाठी की काय, इथे अखंड हिंदुस्थानाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा आपण देतोय. प्रथम देऊया JMCC लाखवड संघाला आणि तदनंतर देऊया आपण टीम तोरणेवाडी संघाला. आपण या ठिकाणी प्रतिमा देऊया छत्रपती शिवाजी महाराजांची. आपण वळूया टॉसकडे, जिथे मात्र टीम तोरणेवाडी एका बाजूला आहे, टीम लाखवड JMCC आहे आणि 2 संघांमध्ये आम्ही टॉस करतोय. आदरणीय प्रकाशदादा मालुसरे साहेब आहेत, ज्यांनी चांगलं क्रिकेट त्यांच्या काळामध्ये खेळले आणि त्यांच्या शुभ हस्ते करतोय टॉस. टॉस कोण मागेल? टीम तोरणेवाडीकडून टॉस मागितला जाईल. सरांना विनंती करतो, हवेमध्ये स्पिन करा. हेड इज अ कॉल आणि इट इज अ हेड. येस, टॉस जिंकलाय टीम तोरणेवाडीने. टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? फिल्डिंग. क्षेत्ररक्षण स्वीकारताय, त्याचं कारण काय असेल? आमच्यामध्ये म्हणजे थोडे जरा आम्ही चेस करायचं ट्राय करू, कारण की जरा बॉलर शॉर्ट आहेत, त्याच्यामुळे आम्ही असं करू की आम्ही चेस करू. स्पर्धा कशी वाटते इथे आल्यानंतर, कसं वाटतंय? हां, ही स्पर्धा उत्तमच आहे, कारण की आम्ही मागच्या वर्षी प्रथम या स्पर्धेमध्ये 2 राऊंड जिंकून 3rd राऊंडला गेलो. त्याच्यामुळे तो कॉन्फिडन्स मागच्या वर्षी सारखाच आम्ही तीच ट्राय करू की आम्ही त्याच कॉन्फिडन्सने इथे खेळू. थँक्यू सो मच. JMCC लाखोड संघाकडे जाऊया. तर धनंजय संगपाळ यांच्याकडे जाऊया. बॅटिंग करायचे, किती धावा स्कोरवरती लावल्या जातील? नाही तरी 60च्या आसपास तरी धावसंख्या आम्ही बोर्डवरती लावण्याचा प्रयत्न करेन. टीम केळगर सुळशीचं आयोजन म्हटलं की प्रत्येक खेळाडूला खेळायचे, प्रत्येक संघाला खेळायचे. काय वाटतंय आयोजनाबद्दल? आयोजन तर प्रत्येक वर्षीच चांगलं असतं, यावर्षी त्यापेक्षा चांगलं बघण्याचा प्रयत्न आहे आमचा आणि चांगलं एन्जॉय करू क्रिकेट आम्ही. आपण संपूर्ण स्पर्धा पाहिली तर अगदी दर्जेदार आयोजन वाटते. प्रत्येक खेळाडू चांगला खेळतोय. सकाळपासून खूप रन्स बनवलेत. किती धावा स्कोरबोर्डती लावल्या जातील, जे टार्गेट असेल, जेणेकरून टीम तोरणेवाडी इथे चेस करणार नाहीये? आमचा तर प्रयत्न जास्तीत जास्त करण्याचा राहणार आहे, बघू आता. थँक्यू सो मच. दोन्ही कॅप्टनना खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. त्याचबरोबर मान्यवरांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती बसून घ्याल आणि संपूर्ण पुढच्या मॅचचा आपण आनंद घ्याल. मित्रांनो, टॉसमध्ये काय घडलंय तर टॉसमध्ये यस, टीम तोरणेवाडी संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. थँक्यू सो मच. बॅक टू बॉक्स. धन्यवाद.
नको ते थंड पेलो गेला आज. ए सागर पहिल्याच बॉलला कॅच ना. थँक्यू. सत्र क्रमांक 2 कडे जाऊया. अतिशय चांगला सामना तुम्हाला नक्की पाहायला मिळेल. 48 धावा स्कोरबोर्डवरती लावल्या होत्या. 49 धावांचा पाठलाग करत असताना पहिला बॉल डिलिव्हर केलाय. पुढचा बॉल असेल. ओ जबरदस्त स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक बॉल खाली, आणखी एक झेल ड्रॉप. खराब क्रिकेट पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. 2 झेल सोपे झेल ड्रॉप केलेत. पहा तुम्ही झेल ज्यावेळेस सोडता ना त्यावेळेस मात्र बॉलरचा ना कॉन्फिडन्स खूप लूज होत असतो. कारण 2 बॉलवरती 2 सोपे झेल सोडलेत आणि आता मात्र स्ट्राईक रोटेट करताना दोन्ही बॅट्समन पाहायला मिळत आहेत. सुनील शिंदे स्ट्राईक एंडला. हो हा स्ट्रोक फसलाय. कव्हरला भेटले तिथे सुनील शिंदे स्वस्तामध्ये माघारी. मोठ्या विकेटचं पतन होतंय. ऐकूया एक मराठी संगीत. केली आज ती स्थितीमध्ये टीम कुरोशीसाठी अजय यांना बॅटिंग करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. जवली तालुक्याचा विचार केला किंवा महाबळेश्वर तालुक्याचा विचार केला तर अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. अनेक ज्या पद्धतीने आपण पाहतो महाबळेश्वर हे जगातील काही टॉप पर्यटन स्थळामध्ये महाबळेश्वर येतं. अगदी जगभरातून प्रवासी पर्यटक त्या ठिकाणी महाबळेश्वर या ठिकाणी जात असतात. मग महाबळेश्वरमध्ये अनेक गोष्टी आहेत. त्यामध्ये खऱ्या अर्थाने इतिहासामध्ये ज्याची नोंद आहे आणि इतिहास गवा आहे प्रतापगड. महाबळेश्वरमध्ये जो प्रेक्षक त्या ठिकाणी येतो ना तो मात्र प्रतापगडवरती नेहमी जात असतो. आणखी एक अप्रतिम झेल. काय झेल पकडलाय. 1983 ची आठवण करून देणारा हा झेल. आदरणीय कपिल देव यांच्या स्टाईलमध्ये पाठीमागच्या दिशेने जाऊन अप्रतिम झेल टिपलाय. विकेटचं पतन. अजय मैदानाच्या आतमध्ये गेले आणि अजय मैदानाच्या बाहेर आलेत. ऐकूया मराठी संगीत. दोन बॉल तुम्ही जर पाहिले ना तर या ठिकाणी कुरोशी टीमला पूर्णपणे बॅकफूट वरती ढकललंय. या अगोदरच्या बॉलवरती सुनील बाद झाले आणि तदनंतर या बॉलवरती अप्रतिम झेल टिपलाय. कुणी घेतला. राजनी झेल टिपलाय. वा भाई वा राज. हो लो फुलटॉस बॉल होता. त्याला पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न केला आणि अगदी बॉल अगदी 2 पायामधून पाठीमागच्या दिशेला बाहेरून निघून गेलाय. महाबळेश्वरचा आपण उल्लेख केला. प्रतापगडचा उपयोग केला. उल्लेख केला. तदनंतर खऱ्या अर्थाने तापोळा हे एक पर्यटनासाठी अतिशय चांगलं ठिकाण आहे. पुढचा बॉल मोठा स्ट्रोक खेळायचा होता. हवेमध्ये बॉल आहे. प्रवीण बॉल खाली आणि आणखी एक झेल टिपलाय. टीम कोंडोशीचा आत्मविश्वास वाढलाय. विकेट वरती विकेट. अगदी एखादा पत्त्याचा बंगला ज्या पद्धतीने कोसळतो त्या पद्धतीने टीम कुरोशी कोसळताना पाहायला मिळते. आणखी एका विकेटचं पतन होतंय. अनिल मारुती शिंदे मैदानाच्या बाहेर जातील. ऐकूया मराठी संगीत डीजे.
आणि पर्यटन स्थळ आपण तापोळ्याविषयी चर्चा केली. सक्के भाऊ आहेत मैदानाच्या आतमध्ये दोन्ही. हा पण क्रिकेटमध्ये एक इतिहास आहे. आपण अनेकदा पाहिलंय इरफान पठाण, युसूफ पठाण ही जोडी भारत संघासाठी खेळली. परंतु टेनिस क्रिकेटमध्ये आपण सक्के भाऊ आपल्याला पाहायला मिळत आहेत. पिता पुत्राची जोडी खेळताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेट अपडेट झालंय कारण आज विचार केला तर जगातील सर्वात पॉप्युलर आणि आवडता खेळ कोणता असेल तर तो आहे क्रिकेट. हा बॉल त्यांना पुन्हा टाकावे लागेल. व्हाईट बॉलचा इशारा दिलाय. तापोळ्यामध्ये तुम्ही गेला ना त्या ठिकाणी की तापोळ्याला तुम्हाला बोटिंगचा आस्वाद आहे. अगदी स्पीड बोट असेल, लॉन्चच्या सहाय्याने तुम्ही चांगल्या पद्धतीने बोटिंग करू शकता आणि अनेक गोष्टी आहेत तापोळेच्या आजूबाजूला त्या तुम्हाला पाहता येतील. मग त्यामध्ये वासोटा किल्ला जो 37,000 फुटावरती आहे नदीच्या किनाऱ्यापासून. वासोटा किल्ला हे पर्यटकांचं मेन स्थळ आहे तापोळ्यामध्ये. धावसंख्या एकूण स्कोरबोर्डती लागते ती 2 धावा. पुढचा बॉल असेल, चर्चा करूया आपण. पुन्हा एकदा आडव्या बॅटनी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. बॉल चांगला आहे. पंचांकडे दाद मागितले, पंचांनी स्पष्ट सांगितले हा बॉल चांगला आहे. तर नक्कीच वासोटा किल्ला असेल आणि जावली तालुक्यामध्ये म्हणलं किंवा सातारा परिसरामध्ये सर्वात महत्त्वाचं पर्यटकांचं स्थान असेल कोणतं किंवा जी जागा असेल ते म्हणजे कास पठार. त्याच्याविषयी आपण चर्चा करणं गरजेचं आहे. हा सुद्धा वाईट बॉल आहे. तो सुद्धा बॉल त्यांना परत टाकावा लागेल. कास पठारावरती आपण विचार केला तर संपूर्ण जगभरातून पर्यटक त्या ठिकाणी जात असतात. अगदी खडकावरती तुम्ही ती फुलं पाहता. ती फुलं वेगळ्या प्रकारची आहेत आणि ती फुलं पाहण्यासाठी हजार रुपये लोक अगदी खर्च करून त्या ठिकाणी जात असतात. आडव्या बॅटनी स्ट्रोक खेळलाय. डीपला क्षेत्ररक्षक कोणी नाही त्या ठिकाणी. अगदी वेगाने बॉलवरती जातील तोपर्यंत मात्र घेतल्या जातील रन्स. सिंगल म्हणजे 1 रन कंप्लीट झाले. जरा स्थिती खराब आहे टीम SBCC कुरोशी संघाची आणि षटक क्रमांक 2चा खेळ सुरू असताना स्कोरबोर्डवरती फक्त आणि फक्त 4 धावा. 49 धावांचं टार्गेट पहा. टीम कोंडूशीकडे बॉलिंग लाईनअप चांगला आहे आणि ज्या पद्धतीने बॅटिंग त्यांची चांगली. संदेशचं कौतुक करावं लागेल. अप्रतिम बॅटिंग केली होती संदेशनी पहिल्या सत्रामध्ये. पुढचा बॉल की एक जोरदार स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न. प्रवीण बॉल खाली झेल झालाय. यस, आणखी एका विकेटचं पतन. तू चल मैं आया या स्थितीमध्ये टीम SBCC कुरोशी संघ आणखी एका विकेटचं पतन होतंय. धावसंख्या एकूण स्कोरवरती लागते ती फक्त 4. डीजे तुझ्यासाठी आले बना. ऑर्डर बॅट्समन आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये ते दाखल झालेत. परंतु SBCC कुरोशी संघाची अवस्था थोडीशी खराब आहे. या परिस्थितीमधून संघाला बाहेर काढावं लागेल. या बॉलवरती आक्रमण केले ऑन साइडला. क्षेत्ररक्षक बॉल खाली. आणखी एक झेल टिपलाय. विकेट. नाव आमच्यापर्यंत समजलं तर बरं होईल. अजित बॅट्समन आहेत जे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. पहा, तुमचा जर 12th मॅन नसेल तर इथे आम्हाला प्रॉब्लेम होतील आणि कारण ही लाईव्ह स्पर्धा आहे. अगदी भारत आणि भारताच्या बाहेर टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून ही स्पर्धा पोहोचवली जाते. त्यासाठी तुमचं नाव आमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं असेल. पुढचा बॉल. अजित आलेत बॅटिंगसाठी. स्लोअर पद्धतीचा बॉल आहे. ऑफ स्टंपच्या खूप बाहेरून जाणारा बॉल. इथे काय घडलंय. एक चिक्की सिंगल घेण्यामध्ये दोन्ही बॅट्समनला यश येत आहे. वाईट +1 म्हणजे 2 धावा घेतल्या जात आहेत. 6 धावा स्कोरबोर्डती लागत आहेत. 16 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड. विकेटचं आतापर्यंत पतन होत आहे. 5 विकेट. पहा, बॅटिंग थोडीशी खराब झाली कारण पॉवर प्लेमध्ये विकेट्स आणि विकेट्स देताना
टीम SBCC कुरुशी पाहायला मिळाली. पुढचा बॉल असेल. चंदू चांगली कामगिरी राहिली चंदूंची. त्यांनी पहिल्या बॉलवरती षटकार ठोकला होता. तदनंतर बॉलिंग मात्र चांगली टाकतायत. समोरच्या दिशेने जबरदस्त स्ट्रोक, जबरदस्त टोला. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे चाललाय. हा येतोय तो एक गगनचुंबी षटकार विशाल यांच्या बॅटमधून दिसेल. मैदानाच्या आतमध्ये शेवटचा बॉल आहे चंदूंचा. हो जबरदस्त स्ट्रोक आहे. एक्स्ट्रा कव्हरला पंच केलाय बॉलला. बॉल सीमारेषेच्या पलीकडे दर्जेदार क्लासिकल स्ट्रोक विशाल यांच्या बॅट मधून येणारा हा ब्रँडेड स्ट्रोक. रन्स मिळतील या बॉलवरती 4 4 4 4 4 4 4 चौकार. रामलीला मैदान, नेरूळचं मैदान एक स्पेशलिस्ट मैदान आहे आणि खेळाडूंना हवंसं वाटणारं मैदान आहे. हो या बॉलवरती पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, आक्रमण करण्याचा प्रयत्न. 1 रन मिळाले इथे. दुसरी रन्स घेत असताना रनआउटची संधी आहे. हातातून बॉल सटकलाय पहा. शेवटच्या क्षणापर्यंत ही मॅच विशाल सोडणार नाहीये. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. 5 विकेट्स गेल्यात. तदनंतर विशाल ज्या पद्धतीने एक चौकार आणि एक षटकार त्याच्या बॅटमधून आला, त्यांनी ठरवलं ही मॅचमध्ये मला बॅटिंग करायची आहे. ज्या वेळेस आपण पाहतो ना तुमच्या पराभवाची चर्चा अगदी होत असते आणि त्याच वेळेस तुम्ही एक चांगला खेळ करताना तर मात्र तुमच्या पराभवाची चर्चा करणारी जी लोक असतात ना ती अगदी आनंदाने आणि समर्थ्याने तुमच्यासाठी टाळ्या वाजवत असतात. त्यासाठी अगदी उलट दिशेने तुम्ही खेळ करा, तुमची वाहवा होईल. आज 5 संघ अडचणीत आहे. बॅटिंग करत असताना आपण पाहतोय विशाल त्याच्यावरती संपूर्ण टीमच्या आशा आहेत. धावसंख्या एकूण स्कोरबोर्डती लागते 20 ना 20 धावा, म्हणजे इथून पुढे 29 धावांची गरज आहे. 29. हो मोठा स्ट्रोक खेळायचा होता. आशा होती, आशा समाप्त झाली. विशाल सारखा आक्रमक फलंदाज इथे बॅटची कडा सोपा झेल टिपलाय. विकेट क्रमांक 6 विशाल तंबूच्या आसऱ्याला जाईल. ऐकूया आपण एक दर्दभरी मराठी संगीत.
सोपान मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. संघ अडचणीत आलाय कारण एक महत्त्वपूर्ण विकेट होती विशालची. त्यांनी कित्येकदा हे काम केलं होतं पण आज मात्र निराश केलंय. चांगली बॉलिंग राहिली टीम कोंडोशीची. फुल टॉस बॉल होता, त्याला खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. ब्लाइंड स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये खेळताना बॅट्समन पाहायला मिळत आहेत. 3 पत्तीचा खेळ असतो, त्याच्यामध्ये ब्लाइंड खेळलं जातं, बरोबर शंकरदा? आणि इथे पुन्हा एकदा त्या पद्धतीचा खेळ पाहायला मिळतोय. डोळे मिटून फक्त स्वप्न पाहिली जातात, डोळे मिटून क्रिकेट खेळता येत नाहीये मित्रांनो. स्ट्रोक चांगला आहे, हवेमध्ये खेळलाय, बॉल गॅपमध्ये, बॉल सीमा पार जाईल समोरच्या दिशेने. अप्रतिम स्ट्रोक सोपान यांच्या बॅटमधून आलाय. रन्स मिळतील 4 चौकार. स्विंग आहे, बॉलच्या तुम्हाला लाईन मध्ये यावं लागेल. हेड पोझिशन तुमचं स्ट्रेट हवं आहे, बॉलकडे तुम्हाला लक्ष केंद्रित करायला हवं आहे अगदी शेवटच्या पर्यंत. आणि तदनंतर तुम्ही एक चांगला स्ट्रोक खेळू शकता. डॉट बॉलची सांगता होते. धावसंख्या एकूण स्कोरबोर्डची लागते ती 24 धावा. विकेटचं पतन होताना पाहायला मिळालंय. एकूण विकेट जात आहेत 6. इथून पुढे समीकरण आहे, इक्वेशन आहे 6 बॉल 25 धावा. पहा टीम कोंडोशी संघ एक टाइम अडचणीमध्ये आला होता पहिल्या मॅचमध्ये. तदनंतर त्यांनी चांगली बॅटिंग केली. प्रेम देसाई यांच्या ओव्हरमध्ये जास्त रन घेतल्या आणि तिथे सामना आपल्या हातामध्ये आणला, कंट्रोल केला. आणि त्यानंतर मात्र जबरदस्त खेळलेत आतापर्यंत त्यांचा खेळ पाहिला तर. संदेश यांची चांगली बॅटिंग राहिली पहिल्या सत्रामध्ये. पहिला बॉल, बॅट स्विंग आहे, फक्त बॉल अगदी यष्टिरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावतोय. आता मात्र हा खेळ बॉलर आणि कीपर यांच्यामध्ये आहे की काय ही शंका वाटते. समीर बॉलिंग मार्कवरती आलेत, शेवटचं षटक हाताळतायत. जशी ही मॅच संपेल पुढच्या सामन्याला आम्ही अगदी त्वरित सुरू करू. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, पदलाली त्याचा वापर, परंतु वाईट बॉल म्हणजे 1 रन आले इथे. इथून पुढे 5 बॉल 24 धावा. क्रिकेट आहे, क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स म्हटलं जातं ना. अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट. तुम्ही पाहताय नवशक्ती क्रिकेट क्लब आयोजित श्री काळेश्वरी चॅम्पियन ट्रॉफी. हा बॉल आडव्या बॅटने खेळ, बॅटची कडा ऑन साईडला क्षेत्ररक्षक लांबून येतील. 1 रन मिळेल. 4 बॉल 23 धावांची गरज. सामना चांगला राहिला परंतु एका बाजूने संघर्ष झाला आपल्याला पाहायला मिळालं. फक्त टीम कोंडोशीने जबरदस्त खेळ केला. SBCC कुरोशी संघ या मॅचमध्ये थोडासा कमी पडला आहे. पुन्हा एकदा ऑन साईडला स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक लांबून जात आहेत म्हणजे 1 रन मिळेल. 3 बॉल आणि 22 धावांची गरज इथून पुढे या मॅचमध्ये. SBCC कुरोशी संघ. चला टीम तोरणेवाडी, आपण लगेच क्षेत्ररक्षण लावाल, आपण लगेच जागेवरती उभे राहा. शेवटचा बॉल पडला की तुम्ही मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हाल. आणखी एक येतोय तो डॉट बॉल. श्री काळेश्वरी चॅम्पियन ट्रॉफी 2024चं पर्व आहे, पर्व क्रमांक 4 आहे. त्यामधील 3 पर्व जर आपण पाहिली तर या मैदानावरती संपन्न होताना पाहायला मिळालेत. स्ट्रोक चांगला होता का? बॅटची एज पाठीमागच्या दिशेने. 1 रन मिळेल. आता मात्र सामन्याच्या पराभवामधला अंतर कमी करण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. पहा एक हाती लढत राहिली. टीम कोंडोशीचा परफॉर्मन्स चांगला झाला. शेवटचा बॉल, गतीवरती परिवर्तन, अगदी झाडू स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला आणि येतोय तो डॉट बॉल. या सामन्यामध्ये टीम कोंडोशी 1 वे ट्रॅफिक पाहायला मिळालं. कोंडोशी टीमने एक दिमागदार आणि शानदार विजय प्राप्त केला. आणि धावसंख्येचा विचार केला आपण तर धावसंख्या फक्त थांबली ती 28 वरती. पाठलाग करायचा होता 49 धावांचा. विजयी संघ राहिलाय टीम कोंडोशी. अभिनंदन टीम. आणि टीम कुरोशी संघाला पुढील स्पर्धेसाठी देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. चला विनंती करतो टीम तोरणेवाडी आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हाल.